नमस्कार. घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लवेल या महाविद्यालयाच्या साप्ताहिक वार्तापत्रात मी वैष्णवी उगवे सहित कॅमेरामॅन राहुल सिसोडे आपले सहर्ष स्वागत करत आहोत. घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 5वी ते 10वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी आयडिया इन्क्युबेशन, इनोव्हेशन आणि एंटरप्रेनरशिप विभागांतर्गत सर्वोत्कृष्ट कल्पना स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक नामांकित शाळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. सदर स्पर्धेत प्रतिमा सादरीकरण, भित्तीपत्रक सादरीकरण व परिसंवाद या 3 प्रकारांमध्ये आपल्या कल्पना सादर करण्यासाठी संधी देण्यात आली होती. तर प्रतिमा सादरीकरणमध्ये कविता विनोद सराफ हायस्कूलच्या कुमारी तीर्था बोरसुटकर व वैष्णवी आयर यांच्या नॅचरल क्लीनर या प्रतिमा सादरीकरणास प्रथम पारितोषिक, तर ज्ञानदीप इंग्लिश मीडियम हायस्कूलचे बोरस ते कुमार सार्थ जंगम व कुमार अनुज शेलार यांच्या ज्ञानदीप फार्म या प्रतिमा सादरीकरणास द्वितीय क्रमांक मिळाला आहे. तर भित्तीपत्रक सादरीकरणामध्ये विश्वनाथ विद्यालय लवेलच्या कुमारी लीना भुवड हिने कचरा व्यवस्थापन यामध्ये प्रथम क्रमांक, तर FES इंग्लिश स्कूल व कासेकर ज्युनियर कॉलेज फुरुस इथल्या कुमारी साची शिर्के व कुमारी स्वरा पवार यांच्या फोटोसिंथेसिस अँड सेल्युलर रेस्पिरेशन या भित्तीपत्रकाने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. तर परिसंवादामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल खोपी येथले सेंद्रिय शेतीचे फायदे या विषयावरती सिद्धेश किरवे या स्पर्धकाने उत्कृष्ट सादरीकरण करून प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर सर्व विजेते उपविजेते यांना पारितोषिकांसह प्रमाणपत्र व सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद पाटील, उपप्राचार्य सचिन पाटील, रजिस्ट्रार संदीप मुंगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिष्ठाता प्राध्यापक SS गजमल, समन्वयक प्राध्यापक सत्यवान माने, सहसमन्वयक प्राध्यापक विजय सावंत यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या 3ऱ्या वर्षातील कुमारी सलोनी नगरकर हिने केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा मोलाचा सहभाग होता. धन्यवाद. अशाच आपल्या घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या घडामोडींसाठी परत एकदा भेटूया एका नवीन विभागात. तोपर्यंत धन्यवाद.